नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इनव्हॅलिड मोबाईल नंबर जो एरर आहे तो एरर काय आहे हे पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपल्या पोर्टलवरती यायचे आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचे आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा येथे जो काही यूजर नेम आहे तो यूजर नेम आणि पासवर्ड येथे टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचे। त्यानंतर NSDLचा KYC पॅन फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये तुमचा KYC मोड आहे तो KYC मोड निवडायचा आहे। त्यानंतर न्यू असेल तर न्यू ऑप्शन निवडायचा आहे। कस्टमरचे आधारप्रमाणे नाव, जन्मतारीख, मेल फिमेल, त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून खाली टिक मार्क करायचे आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे आय ॲग्री बटनावरती करायचे आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचे आहे। जर तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर न टाकता जर डायरेक्ट सबमिट बटनावरती क्लिक केले तर इनव्हॅलिड मोबाईल नंबर हा एरर येईल। समजा तुम्ही मोबाईल नंबर टाकत असाल पण तो टाकायच्या अगोदर चुकून तुमच्याकडून सबमिट बटनावर जर क्लिक झाले तर इनव्हॅलिड मोबाईल नंबर हा एरर येतो। त्याकरता व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून OTP घ्यायचा आहे। जर मोबाईल नंबर न टाकताच सबमिट बटनाला क्लिक झाले तर असा एरर येतो। अशा वेळेस घाबरायचे काही नाही, कट झालेला बॅलन्स तुमचा पुन्हा 24 तासाच्या आत रिफंड होईल आणि पुन्हा ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता। धन्यवाद।